15 ऑगस्ट 2026 भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस समारंभ चांदवड येथे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा। आज संपूर्ण भारतात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। भारतीयांसाठी हा अभिमानास्पद व गौरवशाली क्षण आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली। देशाच्या प्रगतीची वाट शिक्षणाच्या शाळेमधून जाते। शिक्षणाची गंगा आजही खेड्यापाड्यावरील दुर्गम वस्तीवर पाहिजे त्याप्रमाणे पोहोचलेली नाही। त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील खेडे, दुर्गम वस्ती, प्राथमिक शाळा, आश्रमशाळा येथील शिक्षणाची स्थिती आजही पंगू अवस्थेत आहे। सरकार शिक्षणाच्या विविध योजना राबवित आहे, पण अंतर्गत व्यवस्थेच्या निरस्ततेमुळे व निष्काळजीपणामुळे काही दुर्मिळ भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। तर काही ठिकाणी जाण्यास रस्ता देखील नाही, तर काही ठिकाणी शाळेला वर्ग देखील पडके असल्याचे चित्र दिसत आहे। मात्र आपल्याला 80 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले, पण पाहावे तेवढ्या सुविधा खेड्यापाड्यात अजूनही दुर्मिळ आहे। फक्त सुविधा या शहरातच दाखवल्या जात आहेत, म्हणूनच स्वातंत्र्य मिळत नसल्याचे दिसत आहे। अशीच एक भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या दर्शनी फलकावर देवहिरे यांनी शाळेची अवस्था आपल्यात दाखवली आहे। त्याचप्रमाणे आज चांदवड येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कैलास कडलक, उपविभागीय अधिकारी चांदवड, उपविभाग चांदवड यांच्या शुभ हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे घेण्यात आला। त्यावेळी राष्ट्रीय सलामी म्हणून झेंड्याला चांदवड पोलीस स्टेशनचे PSI भाऊसाहेब नरे यांनी दिली। यावेळी चांदवड उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, चांदवड तहसीलदार अनिल चव्हाण, नायब तहसीलदार कचवे, नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तर चांदवड नगरपरिषद चांदवड येथे देखील वैभव बागुल, नगराध्यक्ष नगरपरिषद चांदवड यांच्या शुभ हस्ते यांच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी चांदवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव बागुल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, त्याचप्रमाणे चांदवड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी दिनेश शिनारे, तर चांदवडचे संपूर्ण नगरसेवक व नगरसेविका व कर्मचारी मोठ्या प्रमाणात हजर होते। त्याचप्रमाणे चांदवड येथील जिल्हा परिषदेची सर्वात जुनी शाळा, तिला दगडी शाळा या नावाने ओळखले जाते, त्या शाळेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेविका भालेराव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला। या ठिकाणी देखील शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60। संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक हायवे लगत, सांगळे कॉम्प्लेक्स, चांदवड। मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक।